नमस्कार मंडळी, काय म्हणती आपली यूट्यूब फॅमिली। बऱ्याच दिवसानंतर आपल्या चॅनलवरती रेसिपीचा मोठा ब्लॉग मी अपलोड करते आहे। आज मस्त अशी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर तुम्हाला बघूनच समजत असेल की नेमकी मी आज तुमच्यासोबत कोणती रेसिपी शेअर करणार आहे। आज जी आपण रेसिपी बनवणार आहोत ना, ती तुम्हाला फार जास्त आवडणार आहे, कारण आईच्या पद्धतीने कुरकुरीत मस्त अशी चकलीची रेसिपी तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे। तर बघा मंडळी, एवढी मस्त कुरकुरीत चकली आईने बनवलेली आहे ना, तर खायला एक नंबर झालेली होती। दिवाळीच्या सर्व पदार्थामध्ये ही चकली मला फारच जास्त आवडलेली होती। तुम्ही मला प्रश्न कराल बरं का कमेंटद्वारे की तुम्ही एवढा उशीर का केलाय बरं रेसिपी अपलोड करायला, कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मी खूप जास्त आजारी होते, त्यामुळे आपलं यूट्यूब चॅनल मी बंद केलं होतं थोडे दिवस। त्यामुळे माझे शूट केलेले व्हिडिओ एडिट करायचे राहून गेले, अपलोड करायचे राहून गेले, त्यामुळे थोडासा उशीर झालाय, तर समजून घ्या। थोडंसं बोलायच्या नादात रेसिपीच राहून गेली। तर इथे जास्त काही नाही, फक्त लसूण, ओवा, जिरे आणि चवीप्रमाणे मीठ घालून खलबत्त्यामध्ये जेवढं होईल तेवढं बारीक करून घ्यायचं। तर पाहू शकता चांगल्या पद्धतीने हे खलबत्त्यामध्ये जेवढं होईल तेवढं शक्यतो मी बारीक करून घेतलं। तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमच्यासोबत मला आईच्या पद्धतीने चकली भाजणीची रेसिपी सुद्धा शेअर करायची होती, पण काय करणार ना, थोडंसं उशीर झाला हो मला गावाकडे जायला, कारण गावाकडे जायच्या अगोदरच आईने चकली भाजणीचं पीठ तयार करून ठेवलेलं होतं, त्यामुळे आता डायरेक्टली तुमच्यासोबत चकलीची रेसिपीच मी शेअर करते। तर चला, आता चकली बनवण्यासाठी आईने काय काय सामान घेतले ते मी तुमच्यासोबत शेअर करते। तर चकली भाजणीसाठी आईने काय काय वापरले हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते। तर पहा, ज्वारी 1 वाटी, गहू 1 वाटी, मुगाची डाळ 1 वाटी, हरभऱ्याची डाळ 1 वाटी, तांदूळ 1 वाटी, हे संपूर्ण चांगलं थोडं थोडं भाजून हे गिरणी वाटत छान असं पीठ तयार करून आणलं चकलीचं। आता आपण चकली बनवायला घेऊयात। तर चकली भाजणीचं पीठ तुम्हाला समजलं काय काय घेतलं होतं ते, पण नसेल समजलं तरी पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला याची रेसिपी संपूर्ण डिटेलमध्ये मी देते। तर चला, आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात, म्हणजे चकली बनवायला घेऊयात। चकली बनवण्यासाठी चकली भाजणीचं पीठ घेतलं, त्यानंतर 1 वाटीभर तीळ घेतले, त्यानंतर 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घरगुती घातलेलं आहे, त्यानंतर लसूण, मीठ, ओवा, जिरे चवीप्रमाणे मीठ घालून खलबत्त्यात बारीक कुटून घेतलेलं ते सामान घातलं। त्यानंतर 1 कप भरून इतकं तेल घालून घेतलं, हळद घालून घेतली आणि परत एकदा चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं वरून। आता इथली मेन प्रोसेस, हे संपूर्ण साहित्य चांगलं एकजीव होईपर्यंत या पिठाला छान असं चोळत राहायचं आहे, म्हणजे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे या पिठामध्ये। हे संपूर्ण साहित्य मिक्स झालं पाहिजे। आता संपूर्ण साहित्य मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं पाणी करून व्यवस्थित हे घट्टसर पीठ तयार करून घ्यायचं। पीठ जास्त पातळ ठेवायचं नाही, नाहीतर मग चकली काय होते माहिती आहे का, अशी कुरकुरीत बनत नाही आणि मग ते हवे तसे शेपमध्ये पण चकल्या येत नाही। ज्यावेळेस चकल्याचा शेप बरोबर असेल त्यावेळेस दिसायला पण ती छान दिसते आणि खायलाही चवदार बनते। तसं दिसायला माझ्या चकल्या एवढ्या काही खास नव्हत्या झाल्या, कारण आईला शेप व्यवस्थित देता आले नाही, तरी पण तिने तिच्या पद्धतीने जसे तिला म्हणजे येत आहेत जमत आहेत त्या पद्धतीने तिने शेप दिले चकल्यांचे, पण एवढे काय परफेक्ट गोल गिरगिरीत असे शेप काय आमच्या चकल्यांचे जमले नाही, पण खायला म्हणाल तर एक नंबर झालेले बरं का। कधीही चकलीचं पीठ म्हणजे मळत असताना काय करायचं, थोडंसं घट्टसर ठेवायचं, म्हणजे ते शेप व्यवस्थित येतात। माझ्याकडनं थोडंसं नॉर्मली तिथल्या तिथे पातळ झालं होतं, त्याच्यामुळे शेप काय व्यवस्थित जमले नाही। एका साईडला पाहू शकताय चुलीवरती मस्त असं तेल तापायला ठेवलेलं आहे आणि इकडे चकली सुद्धा बनवायला चालू आहे। शेवग्यामध्ये तिने गोळा पण घालून घेतला होता आणि छान असं जसे जमेल तसे ती शेप देऊन घेते। शेप तर छान येत होते, पण नंतर तेलामध्ये टाकताना शेप बिघडले थोडेसे, म्हणजे हवे तसे गोल गिरगिर तसे शेप आले नाही। मी तिला बोलले होते खाली पेपर घे, पेपरावरती असे शेप देऊन मग ते तळायला घे, पण ती म्हटली नाही, मला जसं जमेल तसं मी करते माझ्या अंदाज। पण खरंच सांगते तुम्हाला, तिच्या हातच्या चकल्या खूप जास्त चविष्ट होतात आणि मला तर खूपच जास्त आवडतात बरं का। आणि खास करून माझ्या पप्पांना तिच्या हातच्या चकल्या खूपच जास्त आवडतात, कारण आमच्या घरामध्ये चकल्यांना फेवरेट माणूस म्हटलं की आमचे पप्पा आणि आमचा भैया। त्यांना ना खरंच जास्त गोड पदार्थ जास्त आवडत नाहीत, त्यांना म्हणजे असं तिखट चवदार पदार्थ लागतो, त्यामुळे खास त्यांच्यासाठी जास्त चकल्या करण्यात येतात। आमच्या घरामध्ये सर्वात आवडीचा पदार्थ तो म्हणजे चकली, कारण जास्त प्रमाणामध्ये जास्त क्वांटिटीमध्ये बनला जाणारा पदार्थ तो म्हणजे चकली, कारण आमच्या घरामध्ये एवढा पदार्थ आवडतो ना, गोडधोड खाण्यापेक्षा चवदार पदार्थ खावा असं आमचे घरचे म्हणतात, त्यामुळे चवदार आणि टेस्टी पदार्थ आमच्या घरी बनला जातो, नेहमी बनला जातो। महिन्यातनं 3दा तरी माझी आई ह्या चकल्या बनवत असते, कारण प्रचंड चकल्या आवडतात आमच्या घरी। आणि आता तर कापसाचे दिवस चालू आहेत ना, त्यामुळे दिवाळीमध्ये तर जास्त क्वांटिटीमध्ये बनवला होता तो पदार्थ खरंच, कारण कापसाच्या दिवसामध्ये कापसाला वेचायला गेलं की दुपारच्या टायमिंगला जेव्हा भाकरी खायला माणसं बसतात ना, त्या टायमाला मग या चकल्या खायची मज्जाच वेगळी, कारण ज्यावेळेस आपण काम करतो ना शेतामध्ये त्यावेळेस म्हणजे काहीतरी आपलं गोडधोड दिवाळीचं खायला नेलेलं असलं ना फराळाचं, तर ते तर खूप जास्त चविष्ट लागतं शेतामध्ये। तर चला,
आता दिवाळीचे हे जे व्हिडिओ शूट केलेले आहेत ना, ते तुम्हाला रोज एक रेसिपी मी आता अपलोड करेल, कारण यूट्यूब चॅनल आपलं आता चालू केलेलं आहे आणि रेग्युलर तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील. तर खरंच पहिल्यासारखं मला असाच सपोर्ट राहू द्या. आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली, आईच्या पद्धतीने बनवलेली आणि तुमच्यासोबत शेअर केलेली चकलीची कुरकुरीत चकली रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा. आणि नेक्स्ट रेसिपी पाहण्यासाठी आपलं प्रियंकाज किचन मराठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर चला भेटते चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा. धन्यवाद.